सातपूर मनपा मायको हॉस्पिटल येथील वैद्यकीय विभागात कार्यरत स्टाफ नर्स मेरी कोल्लूर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त लोकशास्त्र न्यूजची खास बातचीत करत महिलांच्या प्रगतीबाबत अभिमान व्यक्त केला आहे। यावेळी त्यांनी सांगितले, यंदाच्या महिला दिनाच्या थीम देऊन घडविणे अशी असून आज महिलांनी जवळपास सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे। मी स्वतः महिला असल्याचा मला अभिमान आहे। आज महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा घालून सर्व क्षेत्रात काम करत असून लिंगभेद न करता स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जात आहे, असे त्या म्हणाल्या। नाशिक जिल्ह्यातही महिलांनी नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे घेतली आहे। जिल्ह्यात महिला महापौर, आयुक्त तसेच उपायुक्त अशा महत्त्वाच्या पदांवर महिला कार्यरत असून त्यांनी आपल्या कामातून उत्तम उदाहरण घालून दिले आहे। आजच्या काळात पुरुष आणि महिला दोघेही समानतेने काम करत असताना दिसत आहे। ही समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी त्यांनी महान समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे योगदानही स्मरण केले। महिलांसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी शिक्षणाचा मार्ग खुला केला आहे। तसेच भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यासारख्या महिलांनी देशाच्या नेतृत्वात मोठी भूमिका बजावली आहे। त्यामुळे आज महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, असे त्यांनी सांगितले। तसेच त्यांनी पुढे सांगितले की HPV ह्यूमन पॉप्युलोमा व्हायरस लस नुकतीच सुरू करण्यात आली आहे। 14 वर्ष पूर्ण होऊन 15 वर्षाच्या आत आलेल्या मुलींनी ही लस घ्यायची आहे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून सर्व पालकांनी आपल्या मुलींना ही लस देऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे। मॅडम नमस्कार। नमस्कार सर। आज जागतिक महिला दिन आहे। लोकशास्त्र न्यूजच्या माध्यमातून सर्व जागतिक महिलांना हार्दिक शुभेच्छा। काय सांगाल आज जागतिक महिला दिनानिमित्त, काय सांगाल नेमकं तुम्ही? नमस्कार, मी श्रीमती मेरी कोल्लूर, वैद्यकीय विभागात, आरोग्य विभागात सातपूर मायको दवाखाना या ठिकाणी स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे मागील 25 वर्षापासून। सर्वप्रथम मी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते। आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे आणि त्याचं थीम आहे गिव्ह अँड गेन, म्हणजे देऊन मिळवणे। देऊन मिळवणे म्हणजे महिलांनी जास्तीत जास्त आपल्या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत खूप गोष्टी दिलेल्या आहेत। तर सर्वात प्रथम म्हणजे की मी म्हणजे मला अभिमान आहे की मी महिला असून सुद्धा लिंगभेद न करता मी आज पुरुषांच्या बरोबरीने कमवते। असंच आपल्या नाशिक जिल्ह्याचा जर विचार करायला केला तर आज महापौर महिला आहेत, त्याच्यानंतर आयुक्त महिला आहे, अशा उपायुक्त देखील महिला आहे। तर अशा मोठमोठ्या कार्यक्षेत्रामध्ये महिलांनी आज नाव कमवलेलं आहे। पुरुषाच्या बरोबरीला महिला आहेत। लिंगभेद न ठेवता महिला प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये पुढे आहेत। तर स्त्री पुरुष जे समानता आपल्याला आपण जे आज बघायला म्हणजे पूर्वी जे नव्हतं स्त्री पुरुष समानता, आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुष आणि स्त्री खांद्याला खांदा लावून समानतेने चालत आहे। तर ही एक अभिमानाची गोष्ट आहे। तर मी सर्वांना सांगू इच्छिते की आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वांनी पुढे जावं। केवळ पुरुषच नाही तर स्त्रियांनी देखील, जी आपली सावित्रीबाई फुले ज्यांनी पहिली महिला शाळा काढली, राष्ट्रपती ज्या आपल्या प्रतिभाताई पाटील ज्या पहिल्या राष्ट्रपती झाल्या, श्रीमती इंदिरा गांधी ज्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान आहे, अशा अनेक लोक आहेत जे मोठे मोठे की महिलांनी आपल्या क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं आहे। महिला आज कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही, जमिनीपासून तर हवेमध्ये सर्व क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठं केलेलं आहे। तर सर्वांना मी आज ह्या महिला दिनाच्या निमित्ताने सांगू इच्छिते की आपण कुठल्याही बाबतीत स्वतःला कमी न समजता आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो। महिलांना आज महिला दिनानिमित्त मी एक विशेष असं सांगू इच्छिते की आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये HPV हे वॅक्सिन आलेलं आहे। आज मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते पूर्ण महाराष्ट्रभर त्याचं लॉन्चिंग झालेलं आहे। 14 वर्ष पूर्ण वयोगटातल्या मुलींना ते वॅक्सिन द्यायचं आहे की त्या वॅक्सिनमुळे गर्भाशय मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी विशेष म्हणजे मदत होणार आहे। जे भारतामध्ये आज गर्भाशय मुखाच्या कॅन्सरने अनेक महिला मृत्युमुखी पडत आहेत। तर आज ते वॅक्सिन
अमूल्य असं वॅक्सिन लॉन्च झालेलं आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा आणि पुन्हा एक वार सर्व महिलांना ह्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या विशेष शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.